मंडळी, सध्या टोमॅटो जरा जास्तच भाव खातोय. टोमॅटोच्या दरानं 100 पार केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या किचनमधून टोमॅटो हद्दपार झालाय. पण याच टोमॅटोनं जुन्नर मधल्या एका शेतकरी कुटुंबाला चक्क करोडपती बनवलंय. पाचघर, पुणे आणि नगर जिल्ह्यातल्या सीमेवरचं हे छोटंसं टुमदार गाव. राज्यातील सर्वात जास्त धरणं याच तालुक्यात आहेत. त्यामुळे या गावचा कायापालट झालाय. काळीभोर जमीन आणि वर्षभर पाणी यामुळे गावातील अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली आहे. आणि याच टोमॅटोमुळे गायकर कुटुंबाचंही नशीब पालटलंय. तुकाराम भागोजी गायकर यांची 18 एकर बागायती जमीन आहे. यातल्या 12 एकरवर त्यांनी टोमॅटोचं पीक घेतलंय. शेतीच्या कामात मुलगा ईश्वर आणि सून सोनालीचीही त्यांना साथ मिळाली आणि टोमॅटोच्या शेतीतून गायकर कुटुंबाचं नशीब फळफळलं. ह्या वर्षी तर टोमॅटोच्या बाजारभावाने उच्चांक केला. आमच्या स्वप्नात सुद्धा नव्हतं असे बाजारभाव मिळते म्हणून. पण मागचा 3 वर्षाचा जर लॉस बघितला तर प्रचंड आम्ही लॉस घेतलेला होता. कारण एकरी खर्च व्हायचा तोच होतो. गेल्या वर्षी 100 रुपये 150 रुपये क्रेटने आम्ही पैसे घेतले. त्यामुळे भांडवली खर्चसुद्धा अंगावर आला होता. पण ह्या वर्षी टोमॅटोचे बाजार वाढले आणि आमचा जीवनामध्ये क्रांती झाली. आणि चांगली कर्तव्यगार मुलगा निघाल्यामुळं सोनबाईने चांगले नियोजन केल्यामुळे शेतीमध्ये आम्हाला यावर्षी चांगले टोमॅटोचे पैसे भेटले. गायकर यांच्या शेतात 100 पेक्षा जास्त मजुरांना रोजगार मिळालाय. इथे माझ्याकडे आज 100 महिला आहेत कामासाठी. त्या वेगवेगळ्या गावांमधून येतात. सकाळी 9 ते 5 पर्यंत त्यांचा टाईम असतो कामासाठी. आणि मी इथे थांबून त्यांच्याकडनं व्यवस्थित घरातलं सगळं सांभाळून आम्ही हा एक बिझनेस म्हणून लक्ष देऊन त्यांच्याकडनं तोडणी असेल, बांधणी असेल, खुरपणी असेल, टोमॅटोची लागवड किंवा मार्केटला माल वेळेत पोचवणं, हे सगळं लक्ष देऊन मी व्यवस्थित करून घेते त्यांच्याकडनं. इथून मागे काम केलं त्याच्या आधी कधी एवढा टोमॅटोला बाजार नव्हता. आत्ता एवढा भेटलाय. त्याच्या आधी कधीच नव्हता. आई जवळजवळ 4 ते 5 वर्ष आम्ही इथे काम करतो. वर्षभर आम्हाला काम इथेच भेटतं. यंदा टोमॅटोचे भाव वाढल्यानं गायकर यांना एक प्रकारे लॉटरीच लागली. नुकताच नारायणगाव मार्केटमध्ये गायकर यांना 20 किलोच्या एका टोमॅटो क्रेट मागे 2100 रुपयांचा भाव मिळाला. एकूण 900 टोमॅटो क्रेट विक्रीतून त्यांना तब्बल 19 लाख रुपये मिळाले, तेही एका दिवसात. यंदा टोमॅटोनं अनेक उत्पादकांना घसघशीत नफा मिळवून दिलाय. आजवरच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडत असल्याचं व्यापारी सांगतायत. 2004 झाल्यानंतर म्हणजे आता जवळजवळ 20 वर्ष झाले, 18-20 वर्ष झाले, तर प्रथमतः 2200 ते 2500 रुपये क्रेटला हा बाजारभाव झाला. मार्केट कमिटीच्या आजपर्यंतच्या इतिहासात इतका रेट कधीही नव्हता. जेवढा माल पाहिजे तेवढा नाहीये आणि शेतकऱ्याचा उत्पादन जास्त आहे. परंतु माझ्या शेतकऱ्याचा आता आमची ईश्वर शेठ गायकर यांचे रोज 1,000-1,500 क्रेट असतात. 15 एकर जागा आहे, टोमॅटो आहे. ज्या शेतकऱ्याने सातत्य ठेवलं की ठीक आहे, माल कमी आहे, बाजार कमी आहे, परंतु जसं कांद्याच बाकीचं होतं तरी त्यांनी जे सातत्य ठेवलं त्याचे पैसे झालेले आहेत. हे मला अभिमानाची बाब आहे. आज 25 लाख 30 लाख रुपयाचे रोज त्याची पडली. आज पुणे मुंबईमध्ये जरी सगळे शहरातली माणसं टोमॅटोच्या नावाने ओरडत जरी असली तरी या शेतकऱ्यांना या ठिकाणी प्रचंड खर्चसुद्धा आलेला आहे. एखादं पीक लॉसमध्ये जातं तर एखादं पीक करोडपती बनवतं. याच पिकानं या कुटुंबाला करोडपती बनवले. व्हिडिओ स्मिता शिंदेसह रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, जुन्नर, पुणे.